आणखीन एक मोठी बातमी समोर येते। एसटी महामंडळानं 1310 बस गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता हाच एसटी महामंडळाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। एसटी महामंडळाच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे। एसटी महामंडळाच्या या निर्णयानं सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच फडणवीसांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे। या स्थगितीनंतर एसटी महामंडळानं निर्णय रद्द केलाय आणि राज्य परिवहन मंडळ विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि तब्बल 1310 बसेस या कुठलीही कल्पना न देता भाडेतत्वावरती घेण्यात आल्या होत्या आणि हाच निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात आहे। मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे आणि एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नेमकं कारण असू शकतं की 1310 बसेस या भाडेतत्वावर घेतल्या जातात आणि कोणाला कानोकान खबरही नाही? हा खरं तर फडणवीसांनी जो निर्णय घेतलाय तो महामंडळाचे अध्यक्ष ज्यांना 1 वर्षासाठी नियुक्ती दिलेली आहे भरत गोगावले यांच्यासाठी मोठा सेटबॅक आहे। आणि हा निर्णय असा झाला आहे प्रज्ञा की ज्या वेळेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा त्या काळामध्ये तातडीची बोर्डाची एक बैठक या अध्यक्षांनी घेतली आणि त्याच्यात असं लक्षात आलं की पूर्वी ज्या वेळेला डिझेल शिवाय प्रति किलोमीटरचा दर होता साधारणपणे 26 रुपये, परंतु आता तो वाढवून आला 10 रुपये अधिकचा डिझेलच्या शिवायचा दर या नव्या ज्या 1310 गाड्या घ्यायच्या होत्या त्याच्यासाठीचा आला। आणि काही अनियमितता आहे असं लक्षात आल्यानंतर यापूर्वी ज्याला एकाला कंत्राट मिळालं होतं त्याच व्यक्तीने मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये तक्रार केली। त्याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भामध्ये सभागृहात शेवटच्या दिवशी सविस्तर असं निवेदन मागितलं होतं सरकारकडनं आणि या संदर्भात ती माहिती पण सभागृहाच्या पटलावरती ठेवली होती। त्यामुळे ज्या पद्धतीची गती दाखवली आणि महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी अशा पद्धतीनं 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारनं घेतला। तातडीनं त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी निवडणुकीचा निकाल लागताच लगोलग अध्यक्षांनी एक बैठक बोलावली। खरं म्हणजे 2 बैठकामध्ये एसटी महामंडळाच्या बोर्डाच्या 2 महिन्याचं अंतर असायला हवं, ते अंतरही नव्हतं। ही गोष्ट विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी समोर लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। याशिवाय या निर्णयाचीच पूर्ण चौकशी करा असेही आदेश दिलेले आहेत आणि नवे जे अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना असं सांगितलं की या संदर्भामध्ये पुढे कुठलीही कारवाई करू नये। आता हे महामंडळाच्या अध्यक्षाच्या दृष्टीनं का म्हणजे त्यांना हा सूचक इशारा का आहे, कारण त्यांनी यासाठीची घाई गडबड केलेली होती असं म्हणतात। त्यांनी या संदर्भातला पुढाकार घेतला होता, त्यांनी या गाड्या तातडीनं एसटी महामंडळाच्या ताफ्यात याव्यात यासाठी निर्णय घेऊन अगदी 10 रुपये ते 20 रुपये महामंडळाला प्रति किलोमीटर फटका बसत असताना सुद्धा हे टेंडर फ्लोट केलं अशा पद्धतीची तक्रार देण्यात आलेली होती आणि म्हणून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली असं म्हणतात। याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता, त्यांनी माहिती दिली होती असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे एका अर्थाने भरत गोगावले यांनी अध्यक्ष म्हणून जो पहिलाच निर्णय घेतला त्या निर्णयालाच मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देऊन टाकलेली आहे। नक्कीच। मात्र राहुल, ज्या 3 कंपन्यांना हे कंत्राट देण्यात येत आहे त्या 3 कंपन्यांसंदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का की त्यांच्या बाबतीत काही अनियमितता असणं किंवा त्यांच्यावरती कुठल्याही यापूर्वी असणारे आरोप असं काही आढळून आलंय का? नाही, एक गोष्ट स्पष्ट झाली की मुळामध्ये या कंपन्यांना कंत्राट देत असताना 20 रुपयाचा जो वाढीवचा दर दिलेला आहे प्रति किलोमीटर त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली बोर्डाची। पूर्वी ज्यांना कंत्राट मिळालेलं आहे त्यांनी याला आक्षेप घेतला, कारण गेल्या वर्षी आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये ज्या अटी पूर्ततेसह जे टेंडर आलेलं होतं ते पूर्वीच्या दराप्रमाणेच होतं। हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी फार महत्वाचं आहे, कारण पूर्वी जो 46 रुपये प्रति किलोमीटर सह डिझेल हा जो दर दिला होता तोच दर याही कंपन्यांनी कोट केला होता। परंतु ज्याची कमी निविदा आहे त्याला डावललं आणि ज्याची अधिकची निविदा आहे, ज्यांनी 10 रुपये अधिकचा वाढीव दर दिलाय आणि ज्यांनी 56 रुपये डिझेल सह दर दिलाय अशाला ती संधी दिल्यामुळं ह्या कंपन्यांच्या विरोधामध्ये पूर्वी ज्यांना टेंडर मिळालेलं होतं त्यांनी तक्रार दाखल केली आणि मग त्या तक्रारीची शहानिशा करत असताना यात अनेक प्रकारची अनियमितता आहे असं विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा लक्षात आणून दिल्यानंतर ही स्थगिती दिलेली आहे। आता हे जे 2000 कोटी रुपयाचा फटका बसला असं म्हणतात तो बसणार होता, तो बसला नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हस्तक्षेप केला। आणि सगळ्यात महत्वाचं काय प्रज्ञा की या नव्या सरकार म्हणजे फडणवीस 3.0 जे आता दिसत आहे त्याच्यात ज्या अनेक गोष्टी घडतायत
की मुख्यमंत्री स्वच्छ कारभाराच्या अपेक्षेनं वेगवेगळ्या गोष्टी करतात, त्यातला हा निर्णय आहे. कारण आता याबरोबरच आणखी वेगवेगळ्या खात्यामध्ये यापूर्वी जे निर्णय झालेत त्याला सुद्धा स्थगिती लागू शकते आणि मुख्यमंत्री धुमधडाक्यात अशा संदर्भामध्ये निर्णय घेत आहेत असं दिसतंय. अगदी, आणि पारदर्शी कारभाराचं एक उदाहरण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा अर्थातच येत्या काळामध्ये स्वागत होईल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.